राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा. जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध. बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध. आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील. आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा. तात्या मोटर्स घारगाव. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर गौरव आहेर. संपर्क क्रमांक 99 70 30 28 01. असे कित्येक वर्ष ईश्वरी अंश असलेल्या शिक्षकी पेशाने ज्ञानदानाचं काम करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री गोपाळे सर व दुसरे मार्गदर्शक डेरंगे सर, आज यांच्या या शाळेतील निरोप समारंभाच्या वतीनं मी प्रस्तावना मांडत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक वृंद, ग्रामस्थ मंडळी, महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने 2018 साली या शाळेवर शांताराम डेरंगे आणि चौधरी गुरुजी हे दोन शिक्षण ज्ञानदानाचं काम करत होते. आणि 2018 साली चौधरी सरांची बदली झाली आणि त्यांच्या जागी आपल्याला अतिशय सुशल आणि कुशल असं शिक्षक आणि आपल्या शेजारी गावचे आपले मार्गदर्शक राजेंद्र डेरंगे सर यांची बदली झाली. आणि ती बदली झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शाळेला एक मोठं स्वरूप आलं. आणि हे स्वरूप आल्यानंतर त्याच्यावर दुसऱ्याच वर्षी 2019ला शांताराम डेरंगे सरांची बदली झाली आणि गोपाळे सर आले. आणि एक आदर्श शिक्षक ज्यांनी दुमाळवाडी गावात मला वाटतं 5-6 वर्ष आपलं शिक्षकी सेवा केली आणि तिथे त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला. आणि हे दुसरे शिक्षक 2019ला हे रुजू झाले. हे दोन्ही शिक्षक रुजू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जाचकवाडी गावातली सर जवळजवळ मला वाटतं 10 ते 12 मुले हे इंग्रजी माध्यम मीडियमला जात होती. परंतु जसे हे दोन्ही शिक्षक आल्यामुळं हे इंग्रजी मीडियमला जाणारी सगळी 10 ते 15 मुलं ही मराठी शाळेत आपल्या जाचकवाडीतल्या पालकांनी टाकली आणि एक विश्वास निर्माण केला. कारण हा विश्वास जेव्हा कधी निर्माण होतो, जेव्हा एखादं जे शिक्षक येतात आणि त्यांची शाळेच्या प्रती असणारी तळमळ, त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांच्या शाळेवर असणारं लक्ष, हा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना पटवून दिला. आणि शाळेची संख्या मला वाटतं पहिल्याच वर्षी 42 ते 48च्या दरम्यान झाली. आणि हे खरं श्रेय म्हणावं लागेल पहिलं जे, कारण लोक पैसे देऊन इंग्रजी माध्यमांना पालक शिकवत होते, परंतु या दोन्ही शिक्षकांवर जाचकवाडीच्या ग्रामस्थांनी, पालकांनी विश्वास टाकला आणि आपल्या इंग्रजी माध्यमातली मुलं या शाळेत टाकली. महान सर तुमच्या प्रती असणारा विश्वास आहे. आणि तुम्ही ही शाळा खऱ्या अर्थाने तुमची नोकरी म्हणून नाही केली, तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय शाळेची असणारी प्रतिभावना आणि ग्रामस्थांच्या प्रती असणारे कृतज्ञता म्हणून तुम्ही या शाळेवर आज गेली 7 वर्ष लक्ष दिलं. आणि या शाळेची जी पुरातन अवस्था होती ती अतिशय जीर्ण दर्जाची होती. त्यावेळेस ग्रामस्थांच्या सहकार्याने, मुंबईकर पुणेकर मंडळाच्या सहकार्याने जवळजवळ 10-12 लाखाचं काम या शाळेचं झालं. आणि त्यावेळेस अतिशय सुंदर पद्धतीने या दोन्ही शिक्षकांनी जे खर्चाचं व्यवस्थापन ठेवलं, अतिशय सुंदर. परंतु 1 रुपयाचा घोटाळा नाही, 1 रुपयाचा काही नाही. आणि आपण काहीतरी शाळेचं देणं लागतो या हिशोबाने या दोन्ही शिक्षकांनी तन मन धनाने ही शाळा आमची नावारूपाला आणली. आणि जवळजवळ अकोले तालुक्यात नाही तर जिल्ह्यात ही शाळा 1 नंबर बनवली. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून का काय आज गोपाळे सर आणि डेरंगे सरांनी प्रयत्न करून आपल्याला मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा याच्यातून 3 लाखाचं बक्षीस मिळालं. क्रीडा विभाग, केंद्रीय क्रीडा विभागाकडून 7 लाखाचं बक्षीस मिळालं. आणि याचाच प्रत्यय म्हणून मला वाटतं दिवंगत आपले फाफाळे पत्रकार यांनी जवळजवळ महेंद्र फाफाळे यांच्या माध्यमातून जवळजवळ मला वाटतं 1 का 1.5 लाख रुपयाची 1 लाख रुपयाची शाळेला ठेव ठेवली. आणि कैलास शेठ फाफाळे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त 50,000ची ठेव ठेवली. अशी 1.5 लाख रुपयाची ठेव असणारी एकमेव तालुक्यातली शाळा असेल. आणि ज्या ठेवीच्या व्याजातून या गोरगरीब मुलांना कपडे, लत्ता, दप्तर, वह्या ही पुस्तके घेतली जातात. आणि गोपाळे सर याच्यावरच शांत बसले नाही,
हे दोन्ही शिक्षक विविध संस्थांच्या माध्यमातून असतील, त्यांनी विद्यार्थ्यांना दप्तरं दिली, वह्या पुस्तकं दिली, काय प्रयत्नशील आणि कृतिशील. माणूस नेहमी कृतिशील असला पाहिजे. आणि मी तर म्हणतो शिक्षकी पेशा असा आहे का तो नेहमी कृतिशील असला पाहिजे. कारण आपण बघितलं इथून मागचे शिक्षक आपल्या शाळेवर असताना काय घटना घडल्या, परंतु या दोन्ही शिक्षकांनी एक आदर्श जाचकवाडी पुढे निर्माण ठेवून दिला की शिक्षक कसा असावा, विद्यार्थ्यांप्रती प्रेम कसं असावं या दोन्ही शिक्षकांनी दाखवून दिलं. खऱ्या अर्थाने आज 7 वर्षाची सेवा करत असताना सर आम्ही सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थाने भावूक झालोय. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे होते. मी तर मागच्या कार्यक्रमात म्हटलो होतो सर तुम्ही रिटायरमेंटचा कार्यक्रम आपण याच गावात घेऊ, परंतु ऑनलाईन बदले असल्यामुळे आम्हाही ग्रामस्थांना काही करता आलं नाही. आणि खरंच आज तुमचा आमचा निरोप समारंभ नाही, तुमच्या प्रती असणारी आमची ग्रामस्थांची कृतज्ञ सोहळा आहे. म्हणून कुणी आपल्या अश्रूचा मेळ न घाता आपल्या सरांना या गोड आठवणींचा उजाळा देऊया. आणि खऱ्या अर्थाने मी सर्व ग्रामस्थांतर्फे दोन्ही शिक्षकांचं परत एकदा स्वागत करतो आणि त्यांच्या उज्ज्वल आयुष्याला शुभेच्छा देतो. अहो ज्याप्रमाणे फुलाला मातीचा सुगंध असतो, गवळ्याला गीताचा सुगंध असतो, वासराला गायीचा सुगंध असतो, त्याचप्रमाणे या शिक्षकांना विद्यार्थ्यांचा सुगंध असतो. आणि ते सुगंध देण्याचं निश्चितच काम आमचे गोपाळे सर असतील, ढेरेंगे सर असतील यांनी केलंय. आणि पुढच्या भावी जीवनात सर जेव्हा हे विद्यार्थी तुमच्या हातून 7 वर्षाचे विद्यार्थी गेले, पुढच्या जीवनाचे यशस्वी वाटचाल करतील आणि तुम्ही जीवनात या सूर्यास्त तुम्ही जोपर्यंत या जीवनात तुमचं अस्त होत नाही तोपर्यंत तुमचं नाव निघाल्याशिवाय या गावात राहणार नाही. यावर ही इच्छा मी बाळगतो आणि थांबतो. दोन्ही शिक्षकांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष पाटील साहेब आणि सत्कारमूर्ती गोपाळ सर आणि ढेरेंगे सर, आज सर्वांनाच या ठिकाणी गैरवरून येते. पहिल्यांदा ढेरेंगे सर आले त्यावेळेस शाळेचे बरीचशी कामं बाकी होती. पहिल्यांदा शाळेला वॉल कंपाऊंडची गरज होती. आमदारांच्या माध्यमातून या शाळेला वॉल कंपाऊंड मिळालं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी झपाट्यानं सर्व अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबईकर पुणेकर ग्रामस्थ यांनी स्वखर्चातून या ठिकाणी शाळेची प्रगती केली. आणि ढेरेंगे सर नंतर गोपाळे सर आले आणि ही जोडी अशी जमली की शाळेचं ग्रामस्थांना सुद्धा इतका उत्साह वाढला की शाळेला जे काही कमी असेल सरांनी फक्त सांगायची खोटी का ग्रामस्थ लगेच हजर. आणि बघता बघता सर्वांना सरांची सुद्धा घरच्यासारखी सर्वांना सर ढेरेंगे सर आणि गोपाळे सर हे घरच्यासारखे वाटू लागले. आणि मुलांना सुद्धा त्यांनी अतिशय सुसंस्कृत शिक्षणापेक्षा कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टींचं नॉलेज, राहणीमान या सर्व गोष्टींचा खऱ्या अर्थाने त्यांनी मुलांचा विकास केला. नुसतं शिक्षण तर दिलंच, परंतु त्याबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे याचं सुद्धा शिक्षण मुलांना त्यांनी पालकांपेक्षाही जास्त दिलं असं मी म्हणेन. या ठिकाणी ऑनलाईन बदले असल्यामुळं काही करता येत नव्हतं, तरी पण सर्वांची इच्छा होती, परंतु नियमामुळे सरकारच्या याच्यापुढे जाता येत नाही म्हणून त्यांची ती बदली झाली. त्याच्यानंतर उकरडे मॅडम आणि आरोटे मॅडम ह्याही या ठिकाणी रुजू झालेल्या आहेत. यांनाही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं एकच विनंती करतो की आपण शाळेसाठी असणाऱ्या अडचणी, आमचे ग्रामस्थ फार दक्ष असतात आणि तुम्हाला ज्या गोष्टी अपुऱ्या असतील ते ग्रामस्थ शालेय समिती आपल्याला पुरवण्याचं काम करतील. आपण ज्ञानार्जनाचं काम याही पुढं गोपाळे सर आणि ढेरेंगे सरांप्रमाणे चालवावं ही ग्रामस्थांच्या वतीनं आमची अपेक्षा आहे आणि ती आपण पार पडाल अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. आणि गोपाळे सर आणि ढेरेंगे सरांना पुढील याच्यासाठी कार्यासाठी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूप आनंद वाटतो की सरांनी 2018 पासून मागील 7 वर्षात जी आपल्या शाळेची प्रगती केली. कारण मला आठवतं की आम्ही 90 साली शाळेत होतो, त्यावेळेस 1ली ते 4थी तर आमचा जो ग्रुप होता, आज पण आमचे जो ग्रुप आहे, जो आमच्याबरोबर जे विद्यार्थी होते त्यांची आम्ही 4थी पर्यंतची प्रगती पाहिली आणि आजच्या मुलांची प्रगती पाहिली
तर आम्ही विचार करतो यार आम्ही काय होतो, कारण आम्ही चौथीपर्यंत आम्हाला 1, 2, 3, 12 काठी उज्जैनी हे वाचणं पण कठीण जायचं. आजच्या शिक्षकांनी जी प्रगती, कारण आजचा प्रत्येक मुलगा येऊन जे भाषण करतो, आज आम्हाला इथं येऊन भाषण करायचं म्हटलं तरी आम्ही विचार करतो अरे मला बोलता येणार का नाही. पण आजची मुलं त्यांचे वक्तृत्व पहा, त्यांचे वक्तृत्व एवढं चांगलं आहे की ते कुठे पण माणसाचा फक्त शिक्षण हा शिकताना फक्त अभ्यास महत्त्वाचा नसतो, त्यांचं वक्तृत्व पण खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस आपण कुणाच्याही समोर उभं राहिलो आणि त्याचं वक्तृत्व जर चांगलं असेल तो जीवनात कधीच मागे राहत नाही. ज्या लहान लहान मुलं चिमुकल्या मुली आहेत, त्या चिमुकल्या मुली ज्यावेळेस बोलतात ज्यावेळेस त्यांचं भविष्यात जॉबला लागणार, लग्न होतील, त्यावेळेस ते केव्हाच मागं पडणार नाही. कारण आजच त्यांचा पाया हा भक्कम झालेला आहे. कारण आम्ही आमच्या वेळेचा विचार करतो, आम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन केलं तेव्हा पण आम्हाला बोलायला आम्हाला घाबरत होतं. आणि आजचे चिमुकले मुले एवढे बिंदास बोलतात, एवढं बिंदास वक्तृत्व आणि वागतात, त्याचा खरंच सरांच्या कारकिर्दीचा मला अभिमान आहे. कारण जेवढ्या शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा आहे आमच्या वेळेस तर त्या काही आम्हाला आठवत नाही, पण आता तुम्ही ज्या नवीन नवीन स्कीम आहे, ज्या नवीन नवीन स्कीम राबवताय, अशाच मॅडम दोन्ही नवीन मॅडमला आरटी मॅडम आणि उकलेडे मॅडम याला माझी विनंती राहील की भविष्यात ज्यावेळेस पुढे पण ज्या स्कीम असतील, शाळेच्या ज्या शिष्यवृत्ती असतील, ज्या स्कॉलरशिप परीक्षा असतील, त्या तुम्ही आग्रहाने आणि पालकांना एकमत घेऊन त्याचे हे करावे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मला आठवतं ज्यावेळेस सर आले, आज ढेरंगे सर याचे मसवंडीचं उदाहरण देतात की 5च विद्यार्थी आपले मराठीच्या जिल्हा परिषद जाचकवाडीचं पण तीच हालत होती. ज्यावेळेस सर आले त्यावेळेस आपला पट काय होता, आपला पट खूप कमी होता. म्हणजे 48 आम्ही ज्यावेळेस होतो तर एका वर्गात कमीत कमी 20, 25 मुलं होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस 2018 साली सर आले तर फक्त 22 विद्यार्थी होते. म्हणजे लोक विचार करायचे की मी जिल्हा परिषद शाळेत जाऊ का नाही. पण आजचा जर आपण विचार केला, जे IAS IPS जे विद्यार्थी जे अधिकारी आहे ते सर्व जिल्हा परिषद मधूनच शिकून गेलेले आहेत. इंग्लिश मिडियमचा विचार केला तर इंग्लिश मिडियमवाले कधी IAS IPS किंवा कलेक्टर तुम्हाला दिसणार नाही. कारण जिल्हा परिषदेमध्ये जे सामान्य ज्ञान भेटतं त्यांचा जो पाया बसतो तोच पायाने माणूस पुढे जात असतो. आणि 7 ते 8 वर्ष सरांनी जी सेवा आपल्या शाळेसाठी दिली खूप चांगल्या पद्धतीने, त्यांनी शाळा हा विषय घेतला नाही, ते माझं घर आहे आणि माझ्या घरात जे माझ्या मुलांना जे शिक्षण पाहिजे तसं शिक्षण लहान मुलांना दिलंय. त्यामुळं मी खरंच मनापासून सरांचा आभार मानतो. आणि सरांना पण माहिती आहे जसं जाचकवाडी ग्रामस्थ शाळेसाठी प्रयत्न करतात तसा मुंबईकर असो पुणेकर असो हा कधीच मागं पडत नाही. आणि इथून पुढे पण दोन्ही मॅडमला पण आम्ही सांगू इच्छितो, कधी पण भविष्यात कुठलीही गरज असेल, तुम्ही मुंबईकर पुणेकर किंवा ग्रामस्थ कुणाला मी काही सांगा, तुमच्या मदतीला 100% नाही 1000% उपस्थित राहतील. परंतु आपण हा विचार नका करू की बाबा ही अडचण आम्ही इथं बोलू का नाही. तुम्ही बिंदास बोला, तुमची अडचण ती आम्ही पूर्णच करू. जरी ग्रामस्थांच्या वतीने नसेल तर आम्ही मुंबईकर मंडळ शब्द देतो तुम्हाला कधी मागं राहून देणार नाही. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही पण तसं सहकार्य आमच्या राहू द्या, जसं सरांनी मागच्या 7 ते 8 वर्ष केलं तसं तुम्ही पण राहू द्या. धन्यवाद. सन्मान्य श्री दत्तात्रयजी गोपाळे सर आणि त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक सन्मान्य राजेंद्रजी ढेरंगे सर यांचा निरोप समारंभ आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जागेवरती या ठिकाणी कर्तव्यावरती रुजू झालेले आदर्श शिक्षिका सौभाग्यवती उकलडे मॅडम, त्याचप्रमाणे आदर्श शिक्षिका सौभाग्यवती आरोटे मॅडम यांचा स्वागत समारंभाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य जाचकवाडी गावचे माजी पोलीस पाटील शिवाजी जनार्दन भापाळे पाटील, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असलेले माजी सरपंच सन्मान्य शिवनाथ मामा हलवळे, त्याचप्रमाणे सन्मान्य माजी सरपंच देवराम शेठ महाले, त्याचप्रमाणे आपल्या जाचकवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष सन्मान्य तानाशेठ हुलवळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी जाचकवाडी गावचे माजी सरपंच महेंद्र शेठ पापाळे, यशोमंदिर पतसमितीचे संचालक दिनेश पापाळे आणि आपल्या जाचकवाडीचे खरं तर सामाजिक कार्यकर्ते
एकनाथ खंडू उलवळे आणि माजी सरपंच सन्माननीय योगेश महाले, त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले जाचुपडी गावचे सर्वच युवा तरुण आणि बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्र, आपल्या सर्वांच्याच या ठिकाणी साक्षीनं खऱ्या अर्थानं हा निरोप समारंभ आपण देताना मन भरून येतं. मनातला एक अश्रूंचा पाझर या डोळ्यातून आपण पाहतो, या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामधून. ज्यावेळी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली, या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय आनंदामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये सरांना पुष्पवृष्टी करत, टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी ते आल्याचा त्यांना आनंद झाला. परंतु ज्यावेळी त्यांना समजलं की हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आणि हे शिक्षक आज या ठिकाणी आपल्याला निरोप देऊन जाणार आहात आणि परत ते या ठिकाणी येणार नाहीये, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाला जो पाझर फुटला आणि डोळ्यातून अश्रूंचा बाण फुटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आज माझ्या आधी सर्वच वक्त्यांनी आणि आमच्यापेक्षा देखील जे विद्यार्थी आहेत यांनी त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मनातून व्यक्त करताना आमच्या देखील हृदयातून आणि डोळ्यातून अश्रू या ठिकाणी उघडले गेले. याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी आपलं काम चांगलं असतं आणि खरं तर आपण तन मन धनाने ज्या ठिकाणी काम करतो, ज्या विद्यार्थ्यांना मायेचा आधार पाठीवरचा मायावरून तोंडावरून हात फिरवणं आणि त्यांना खऱ्या अर्थानं एक मातीचा गोळा हे आमचे पाल्य आहे आणि यांना घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने या दोन आदर्श शिक्षकांनी केलं आणि त्यांचा जो मायेचा आधार म्हणजे जो मायेचा हात आज त्यांच्या डोक्यावरून या ठिकाणावरून जातोय, याचं दुःख खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त या विद्यार्थ्यांना झालेलं पाहायला मिळालं. आणि या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून निखळणारं पाणी आणि आमच्या मनात मन आलेलं भरून, यामुळे खरं तर या शिक्षक असेच शिक्षक घडत राहावं अशीच एक इच्छा कायमस्वरूपी मनामध्ये निर्माण होत असते. या शाळेला घडवताना खऱ्या अर्थानं आमचे सर्वच तरुण मित्रमंडळ, सर्वच ग्रामस्थ, मुंबईकर, पुणेकर मंडळी यांच्या सहकार्याने यांच्या सर्वांचं मत आपल्या मतामध्ये घेऊन या शाळेला वाटचाल कशी द्यायची, या शाळेची प्रगती कशी करायची आणि या शाळेला विकासात्मक वाटेवरती घेऊन जाताना खऱ्या अर्थाने या आदर्श शिक्षकांनी शाळा आणि गावाचं या ठिकाणी साम्य आणि तुल्य या ठिकाणी कायम राखण्याचं काम केलं. शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न येऊ जाता ग्रामस्थांनी देखील या शाळेच्या उन्नतीसाठी शिक्षक जे मागतील ते देण्याचा खऱ्या अर्थाने त्यांना प्रयत्न केला आणि याच माध्यमातून, या शिक्षकांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आज आपली शाळा जिल्ह्यातली पहिली लोकसहभागातून डिजिटल शाळा बनलेली ही शाळा आहे. या मागे खरं तर त्यांचा या आदर्श शिक्षकांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही. कारण या ठिकाणी शिक्षक जर चांगले असतील आणि चांगले जर विद्यार्थी घडत असतील, त्यांची गुणवत्ता जर आम्हाला दिसत असेल आणि विद्यार्थ्यांची जर शिस्तता आम्हाला दिसत असेल तर शाळेसाठी कुठलाही पालक आणि कुठलाही ग्रामस्थ, कुठलाही मुंबईकर, पुणेकर कुठल्याही प्रकारचा विचार न करता जे मागतील ते देण्याचं काम या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी, तरुणांनी आणि सर्वांनीच या ठिकाणी केलंय. आणि म्हणून आपण आज ही शाळा एक आदर्श शाळा म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय आणि या आदर्श शाळा बनवण्यासाठी आदर्श शिक्षकांची गरज होती आणि ते शिक्षक आपल्याला आजपर्यंत या शाळेसाठी लाभले आणि म्हणून ही शाळा आपण या अकोला तालुक्याच्या केंद्रामध्ये देखील प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून तिचं नाव लौकिक आपण या ठिकाणी मिळवला. खरं तर या स्पर्धांमधून विद्यार्थी घडत गेले, क्रीडा स्पर्धा असतील, भाषण स्पर्धा असतील, अनेक स्पर्धा असतील. या स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी, आमचे पाल्य कुठेही आजपर्यंत आम्हाला कमी पडलेले दिसून आले नाही. खरं तर या शिक्षकांनी जे आपल्या शाळेचा टाइम आहे याच्या व्यतिरिक्त देखील टाइम देऊन या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्यांनी खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे आणि प्रेमळ भावनेने आणि मायेने या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून तीच माया आणि तेच प्रेम आज या ठिकाणी जात असताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणि या ठिकाणी ग्रामस्थांचं भरून आलेलं मन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. या आधी सर्वच वक्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनातल्या भावना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि खरं तर आदर्श शिक्षक गोपाळे सर आणि आदर्श शिक्षक राजेंद्र ढेरेगे सर या शाळेतून जात असताना आम्हाला सर्वांना दुःख होत आहे. परंतु जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया, जी शासनाचे नियम आहेत, जे
त्यांना दिलेले बदलीचे आदेश आहेत ते सुद्धा आपल्याला मान्यच करावे लागतील आणि म्हणून त्याला निरोप देताना देखील आम्हा सर्वांनाच माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शालेय व्यवस्थापन समितीला नक्कीच ही उणीव कायमस्वरूपी तुमची भासूच राहील आणि उद्याच्या नव्या वाटेवरती आजचा निरोप घेताना आठवणीचा पसारा उरेल. उद्याच्या नव्या वाटेवरती आजचा निरोप घेताना आठवणीचा पसारा उरेल. जीवनात पुढे जाताना कालचा सखा सोबती आजचा वेगळा प्रवास तरीही मैत्रीची नाती करूया आजचा खास. सोबतीचा प्रवास संपला आठवणीचा तो ठेवा भविष्याची नवी दिशा उजळेल असा दिवा. अशा प्रकारचे काम करत असताना या ज्ञानदानाचं काम करत असताना एक दिवा या विद्यार्थ्यांमध्ये आपण या विद्यार्थ्यांना एक तेज आपण निर्माण करून दिलं. खरं तर आज आम्ही विद्यार्थी पाहतोय ज्या पूर्वी तुम्ही ज्या दिवशी या शाळेमध्ये आलात त्या दिवसापासून ती जे विद्यार्थी आम्ही पाहतोय या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहतोय त्यांची शिस्त पाहतो आहे. या शाळेला ज्या मदतीचा ओघ आम्ही पाहतोय अशा प्रकारची कुठलीच उणीव आज आमचे जे पालक आहेत सर्वच पालकांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो का शाळेसाठी विद्यार्थ्यांना आम्हाला 1 रुपयाचा देखील आज खर्च या शाळेसाठी नाहीये. मग त्या कुठल्या संस्थेकडून कपडे आणायचे कुठल्या संस्थेकडून पुस्तक आणायची कुठल्या संस्थेकडून वह्या आणायच्या ही सर्व जबाबदारी आपण सर्वांनी आपण या दोन्ही शिक्षकांनी पार पाडली. आणि आपल्याला काय कमी पडतं या शाळेमध्ये ते फक्त तुम्ही आम्हाला सांगितलं आणि तुमच्या हाकेला आम्ही सर्व ग्रामस्थांनी दिली आणि म्हणून आजपर्यंत ही शाळा खऱ्या अर्थानं आदर्श शाळा बनवण्यामध्ये जितका तुमचा मोलाचा वाटा आहे तितकंच सहकार्य आमच्या ग्रामस्थांचं देखील आहे आणि तुमची कामगिरी देखील वाखाणण्यासारखी आहे. आणि म्हणून तुम्हाला निरोप देताना देखील आम्हाला तितकंच वाईट वाटतंय की आपल्या कामाचं फळच पावती या ठिकाणी पाहताना आम्हाला बोलावं असं वाटतंय. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नसते सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसमोर आम्हाला जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांसमोर आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे घेताना आज निरोप शाळेचा भरून या आले डोळे शाळेतील दिवस भरले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. खरं तर या भावना त्या विद्यार्थ्यांच्या आहेत या भावना तुमच्या आहेत आणि म्हणून आज आम्हाला देखील तुमचा अभिमान आहे आणि तुमच्या कर्तव्याबद्दल आम्ही तुमची स्तुती कायम करत राहू आणि अशा आदर्श शिक्षक भविष्यामध्ये तुमच्यासारखी कामगिरी करत राहू. आलेले जे काही नवीन मॅडम आहेत त्याचप्रमाणे आरोग्य मॅडम आहेत यांचं देखील मी स्वागत करतो आणि तुम्हाला देखील सांगतो आमचं गाव म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तुमच्यावरती कॅमेराच लावण्याची गरज नाही परंतु कायमस्वरूपी 12 जोपर्यंत शाळेचा कालावधी आहे तोपर्यंत प्रत्येक ग्रामस्थाचं लक्ष ही शाळेवरती असते आणि निसंकोचपणे तुम्हाला काय पाहिजे शाळेला काय गरज आहे काय अडचणी येतात या निसंकोचपणे गावातील कोणत्याही ग्रामस्थाला तुम्ही सांगितल्या तरी त्या तुमच्या अडचणींचं निरसन या ठिकाणी 100% होईल. आणि अशाच प्रकारची जी शाळा आदर्श शिक्षक गोपाळ सर आणि आदर्श शिक्षक राजेंद्र डेरेगे सर यांनी हा जो आदर्श घालून दिलाय ही जी शिस्त घालून दिली आहे हा जो ज्ञानाचा दिवा पजळलाय हाच दिवा कायमस्वरूपी आपण पुढे घेऊन जाल हीच आपल्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. एखाद्या शिक्षकाचा या ठिकाणी रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल तरी एवढी लोक या ठिकाणी उपस्थित राहत नाही परंतु आपण नुसती बदली या फक्त या बदली या भावनिक कार्यक्रमामुळे या ठिकाणी आपण उपस्थित राहिला म्हणून मी प्रथमतः या जाचकवाडी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी मी कौतुक करतो आणि स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि अशा प्रकारच्या या विचारमंचावरती बसलेले माझे सर्व या ठिकाणी हृदय मित्र म्हटलं तरी काही हरकत नाही अशा प्रकारचे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण अशा प्रकारचं वाघिणीचं दूध जो पिणार तो कुरकुरल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये श या अक्षराचं खूप अशा प्रकारचं महत्व आहे. श म्हणजे शाळा श म्हणजे शिक्षण श म्हणजे शेती आणि श म्हणजे शेळी. खऱ्या अर्थानं मी शेळी का म्हटलं
तर खऱ्या अर्थातच माझा मायबाप शेतकरी ज्यावेळेस शेळी पाळतो ही गरिबाची गाय असते. म्हणून श या अक्षराला खूप अशा प्रकारचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व या शेतकरी जीवनात आहे. आणि माझ्या शिक्षक शाळा आणि शिक्षकी पेशाच्या संदर्भात शह हा अतिशय महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं महात्मा फुले या ठिकाणी म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुक्र खचले. आणि हे सगळं अशा प्रकारचं अनिष्ट काम एका अविद्येने केले. म्हणजे अज्ञान हा सर्व अधोगतीचा पाया आहे. खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास यावर उपाय कारण अभ्यास. अभ्यास म्हणजे परिश्रम, अभ्यास म्हणजे या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि आपण केलेलं अशा प्रकारचं कष्ट याला या ठिकाणी तुकाराम महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थानं अशा प्रकारची परीक्षा म्हणतात. खऱ्या अर्थानं आईच्या डोळ्यामध्ये वात्सल्य असतं आणि विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये जिज्ञासा असते आणि पित्याच्या डोळ्यामध्ये कर्तव्य असतं. तर माझ्या गुरुच्या आणि शिक्षकाच्या डोळ्यामध्ये काय असतं तर विद्याचं अशा प्रकारचं दान असतं, विद्या ज्ञान असतं, विद्याचं दान करण्याची अशा प्रकारची वृत्ती असते. म्हणून शिक्षकाने केलेलं दान सर्वात महत्वाचं असतं. आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंगी तर माझे मित्र या ठिकाणी पालक सचिन लामकडे असतील आणि सचिन भाऊ फापाळे असतील. खऱ्या अर्थानं जर सर्वात महत्वाचं काम कोणी केलं असेल हे अशा प्रकारे या निष्पाप जीवाला अशा प्रकारे जे अन्नधान्याचं पवित्र अशा प्रकारचं काम केले या दोन्ही मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आज कौतुक करतो. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी 30/5/2018 रोजी या ठिकाणी या शाळेवर माझी नियुक्ती झाली. आता मी जरा सर्वसामान्य भाषेत या ठिकाणी बोलतो की या ठिकाणी 2018 साली या ठिकाणी मी आलो तर खूप अशा प्रकारे अनेक प्रश्न मला या ठिकाणी भेडसावत होते. नक्की ह्या लोकांच्या गळ्यामधला ताईत आपण कसं व्हायचं, यांच्या हृदयापर्यंत आपण कसं जायचं. आलो तर पहिल्यांदा बघितलं आमचेच या ठिकाणी बंधू या ठिकाणी होते, ढेरंगे सर आणि चौधरी सर. खऱ्या अर्थानं वास्तविक पाहता की सर्व शिक्षक या ठिकाणी आपलं बेस्ट आपल्यामधल्या असणारं सर्व काही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतातच असं नाही. ज्याप्रमाणे काही आळशी शेतकरी असतात, पेरणी उशिरा करतात, शेतावर आपण आज जाऊ उद्या जाऊ अशा प्रकारे म्हणतात, तशाच काही वृत्ती आमच्यामध्ये देखील असतात. म्हणून असंच काही व्यक्तिमत्व या ठिकाणी मी बोलायला या ठिकाणी कोणाला घाबरत नाही किंवा या ठिकाणी जे चुकलं त्या ठिकाणी चुकलंच म्हणतो, जे अधिकारी असू नाही तर माझे शिक्षक मित्र असू. आणि अनेक वेळा माझ्या अशा स्वभावामुळे अनेक ठिकाणी माझं या ठिकाणी पटतही नाही. मी अशा गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करतो. खऱ्या अर्थानं 22 या ठिकाणी विद्यार्थी होते. मी विचार केला या ठिकाणी इंग्लिश मिडियमची गाडी जाते आणि तरी माझ्या शिक्षकांना ही पिवळी इंग्लिश मिडियमची गाडी दिसू नाही. माझ्या या ठिकाणी शिक्षक कार्यरत आहेत, पगार मात्र भरपूर गलेलट्ट घेत आहेत. दुसऱ्याच्या शेतावर आपण जेव्हा काम करतो 400 रुपयाने ज्यावेळेस हजेरी घेतो, आपलं घरचा डबा त्या ठिकाणी खातो, उन्हामध्ये या ठिकाणी राबराब राबतो, शरीरामधून घाम घालतो, तेव्हा संध्याकाळी कुठेतरी 400 रुपये भेटतात आणि मग तुम्हाला तर सावलीत काम करायचंय. या ठिकाणी सावलीत काम करताना तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी रोज मिळतो. मग तुम्ही 3000 रुपयाला काय नाही देता. या ठिकाणी प्रथम ही इंग्लिश मिडियमची गाडी बंद करण्याचं आल्यानं मी या ठिकाणी काम केलं. 22 पोरांची या ठिकाणी 48 पोरं झाली. लोक काय वेळी नव्हती इंग्लिश मिडियम त्या ठिकाणी काढून. बरं या ठिकाणी राजेंद्र फापाळे यांची मंडळी त्या ठिकाणी ज्ञानराजला होती, त्या ठिकाणी पवित्र अशा प्रकारे ज्ञानदानचं काम करत होती. त्यांचा लगेच मला फोन आला, सर आमच्याजवळ 13 ते 15 मुलं या ठिकाणी तुम्ही कमी केली. म्हटलं मॅडम हे गोरगरिबांची मुलं आहेत आणि या ठिकाणी पालक काही श्रीमंत नाही, उद्याचे खायची त्यांची पंचायत आहे, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल घालायला लागतं. आणि मग अशा प्रकारे या मुलांची फी ज्ञानराजसारख्या या ठिकाणी शाळेची ही फी द्यायसाठी कुठून आणणार आहे. महेंद्रशेठ फापाळे असतील, अनेक या ठिकाणी आपले सर्व तरुण वर्ग आपल्या ठिकाणी शशिकांत फापाळे असतील, सर्व तरुण मुलांची या ठिकाणी भेट घेतली. आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या त्यावेळेस सचिन शेठ होते, गणेश शेठ होते, या दोन्हींना या ठिकाणी आम्ही सांगितलं, आम्ही कोपरा मीटिंग घेतली आणि सांगितलं की आपल्याला प्रथम या ठिकाणी बाहेर गेलेली मुलं आपल्याला गावामध्ये आणायची. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ते ऐकलं आणि संपूर्ण या ठिकाणी 22ची 48 मुलं होणं महान अशा प्रकारचं मोठं काम केलं. मला गट शिक्षण अधिकारी साहेब या ठिकाणी त्यांचा फोन आला की ढेरेगे तू असं काय केलं की 22 या ठिकाणी 47-48 पोरं झाली. म्हटलं मी काय नाही केलं, फक्त मी पालकांपर्यंत पोहोचलो. आणि खऱ्या अर्थानं मला एक सांगायचा अभिमान या ठिकाणी वाटतो की शिक्षकाला जो वरचा 15 ते 20 हजार पगार आहे ना, तो 15 ते 20 हजार पगार जो जास्त आहे ना, तो फक्त पालकांबरोबर तुमचं वागणं कसं आहे, पालकांबरोबर तुमचं बोलणं कसं आहे, समाजामध्ये तुम्ही कितीपर्यंत राहता, समाजाबरोबर तुम्ही कसं वागता, समाजाचं देणं तुम्हाला समाजामध्ये काय. नुसतं आला 10 ते 5 घंटा वाजवली, शाळेमध्ये गेला, विद्यार्थ्यांना शिकवलं, संध्याकाळी 5 हो अशा प्रकारचं जर आपलं वागणं असं तर या ठिकाणी कुत्र सुद्धा आपल्या गावामध्ये जवळ येणार नाही. कुणीच आपल्याला या ठिकाणी काय म्हणणार येत आहेत सर भरती शाळा, सुट्टी शाळा, येती शाळा, येतो शनिवार, जातो रविवार, अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी न करता आपण एक समाजशील प्राणी म्हणून वरचे 10 ते 15 हजार रुपये जो पगार आहे, तुम्ही समाजामध्ये किती एकनिष्ठ होता,
समाजाला की तुमच्यामधलं सगळ्यात चांगलं सर्वोत्तम देण्याचा काय प्रयत्न करता, अशा प्रकारे समाजाप्रती आपण जर होऊन राहिलं तर खूप अशा या ठिकाणी आनंद वाटेल. मला एक सांगण्याचा अभिमान दुसरा या ठिकाणी वाटतो की अशा प्रकारची माणसांनी जीभ जिंकली तर जग जिंकल्यासारखं होईल. कारण शब्द म्हणजे काय, शब्द म्हणजे शस्त्र आहे, शब्द म्हणजे अस्त्र आहे, शब्द म्हणजे शत्रू बनवण्याची ताकद आहे, शब्द म्हणजे ज्ञान आहे, शब्द म्हणजे भावना, शब्द म्हणजे वेदना आणि शब्द म्हणजे प्रेम आहे. या ठिकाणी वाटेच्या वाटसरीला प्रेमाने ताब्या भरून दिला जातो आपल्या जवळ. प्राण्यांना जर अशा प्रकारे अंगावर थाप टाकली तर प्राणी सुद्धा जवळतात आणि तिथं चालती बोलती माणसं आहे. चांगले शब्द जर आपण दिलं तर चांगलेच या ठिकाणी होईल. खऱ्या अर्थानं सांगायचं एक तात्पर्य की या शाळेच्या कॅम्पसमध्ये, या शाळेच्या आवारामध्येच अंगणवाडी भरते आणि अंगणवाडीमध्ये असंख्य अशा प्रकारच्या महिला या ठिकाणी येतात, आपल्या लहान लहान बालकाला घेऊन येतात. तुम्हाला सांगतो मी की या ठिकाणी लहान मुलापासून, लहान अंगणवाडीच्या 3 वर्षापासून तर वृद्ध अशा प्रकारचे धोंडबाबा असतील, आपले खंडोबाबा असतील, यांच्या मित्र कसं आम्ही झालो, आपले एकनाथ मामा असतील यांचे मित्र आम्ही कशामुळे झालो. अंगणवाडीतील छोटी प्रिशा असू, अंगणवाडीतील छोटा या ठिकाणी शिव असू, यांचे आम्ही मित्र कसे झालो. वास्तविक पाहता या ठिकाणी अंगणवाडीमध्ये येणारा बालक त्याला अशा प्रकारची एखादी विनोदी कृती करून दाखवायची, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या अशा प्रकारचं घनिष्ठ नातं करायचं, कतोळ सारखा माझ्याकडेच बघत राहायचा. काहीतरी विचित्र लहान मुलाला काय असतं, खोड्या आवडत असतात, गाणी आवडत असतात. मग त्याच्यामध्ये या लहान मुलांना, अंगणवाडीच्या मुलांना पहिली ती या ठिकाणी सवय लावली की ती प्रिशा आली का आपण कुठल्या तरी अशा प्रकारचा विचित्र हस्तक्षेप करायचा, कुठे हाताचे हातवारे करायचे, काहीतरी गाणं म्हणून दाखवायचं. म्हणून देखील छोटी होती, म्हणून देखील आम्ही आपलेसं केलं. म्हणजे अशा प्रकारे अंगणवाडीतील छोटी छोटी मुलं लगेच या ठिकाणी त्यांच्या मॅडमला म्हणायची, त्यांच्या आईला म्हणायची, आई मला एवढ्याच्या मोठ्या शाळेत जायचंय, मी मोठ्या शाळेत कधी जाईल, मला मोठ्या शाळेची खूप आवड आहे, मला मोठ्या शाळेत जायचंय. म्हणजे अशा प्रकारे अंगणवाडी सुटल्यानंतर ही लगेच मुलं या ठिकाणी मोठ्या शाळेमध्ये यायची. मग अशा प्रकारे लहान मुलांना जीव लावला. तरुण समाजामध्ये या ठिकाणी लहान मुलांचं झालं, तरुणांना या ठिकाणी तरुणांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. आमच्या ज्या काही या ठिकाणी भावना आहेत, आमच्या काही ठिकाणी शाळेविषयी अशा प्रकारचं काय वेताळेश्वर क्रिकेट क्लब असेल, दूध संस्था असेल, या सगळ्यांच्या अधिकारी पदाधिकारी यांची सांगड घातली आणि आपल्याला अशा प्रकारे शाळेचं मोठं काम करायचंय म्हणून या तरुणाची सांगड घातली. आणि खऱ्या अर्थानं सर्वात महत्वाचं मी माणसं वाचायला शिकतो. या ठिकाणी मला माणसं चांगल्या प्रकारे वाचता येतात. माणसं वाचणं हा देखील ज्याप्रमाणे विद्यार्थी वाचता येतात, विद्यार्थ्यांनी आज अभ्यास नाही केला आम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्यांनी सांगायच्या अगोदरच कळतं, तसं या ठिकाणी गावामध्ये माणसं वाचण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं. आल्या शिवाजी पाटलांकडे काय उत्तम या ठिकाणी वक्तृत्व आहे, मग त्यांना काय सांगायचं, त्यांना बोलायलाच काम द्यायचं. महेंद्र शेटकर काय, महेंद्र शेटकर जेसीबी, मग जेसीबी आपल्या शाळेसाठी आपल्याला गार्डन तयार करायची. मग महेंद्र शेटकर काय घ्यायचं, जेसीबी घ्यायचा. माझं विकास शेटकर काय ट्रॅक्टर आहे, ज्या विकास शेट्टी अशा प्रकारे किती वेळा तर फुकट रोटर मारून या ठिकाणी दिला. शशिकांत मापळे काय शेतकरी, खूप अशा प्रकारे तणनाशक मारून त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं. शिवनाथ मामाकडे काय कुठला एखादा मोठा धावून अंगावाला जोराजोराने तर शिवनाथ मामा उभे करायचे, संयम. शिवनाथ मामाकडे बघितलं का समोरच्या जरा गायब. अशा प्रकारे तानाजी शेटकर या ठिकाणी उदाहरण सांगतो. 30 जुलै 2018ची वेळ होती. आम्हाला ग्रामपंचायतीने या ठिकाणी लॅपटॉप दिलं, स्मार्ट टीव्ही दिलं आणि प्रिंटर वगैरे दिलं. आणि त्या शाळेला काही अर्थाने त्या वर्गाला अशा प्रकारचं या ठिकाणी काही तो दरवाजा होता, ती फळी मोडलेली होती. मग या ठिकाणी चालू होतं काम, असं वेल्डिंग करायचं काम. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, म्हटलं मामा या ठिकाणी आपण एवढं साहित्य तुम्ही ग्रामपंचायत मार्फत आम्हाला या ठिकाणी दिले आणि ते साहित्य जर त्या ठिकाणी व्यवस्थित राहिलं नाही तर शाळेत कडी कोणत्या नाही. मग लगेच म्हटले ते सर आपण एक काम करू ना. लगेच त्यांनी जगतापांना फोन केला आणि लगेच अशा प्रकारचा वेल्डिंगचा भरपूर अशा प्रकारचा मोठा दरवाजा त्यांनी या ठिकाणी सेफ्टी डोर बनवून घेतला. म्हणजे अशा प्रकारे नेतृत्व कोणाकडे तानाजी शेटके. मग अशा प्रकारे तानाजी शेटला तानाजी शेटचंच काम सांगायचं. मग अशा प्रकारे माणसं वाचायला आपण शिकलो. आता हे दशरथ मेघाळ या ठिकाणी मगाशी होते. दशरथ मेघाळचं काय करा, दशरथ मेघाळ उत्तम अशा प्रकारची या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याची कला आहे. चांगल्या प्रकारचा व्हिडिओ तर दशरथ मेघाळ बनवू शकतो. मग दशरथ मेघाळ बनवून मी बघितलं रील स्टार होते आपले पाठीमागे आदिवासी बांधव बसत महादेवाच्या मंदिरामध्ये सुंदर सुंदर राजूच्या रील्स बनवतात. मग दशरथ मेघाळ मी प्रत्येक कार्यक्रमात बोलायचं, तू आला का फक्त काय करायचं व्हिडिओ काढायचे आणि मस्तपैकी अशा प्रकारे कोणाचे व्हिडिओ खूप सुंदर अशा प्रकारे व्हिडिओ त्यांनी बनवून आम्ही जिथं जिथं अधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवले. तुम्हाला सर इतकं सुंदर व्हिडिओ तुम्ही कसे काय बनवता. मग त्या व्हिडिओचा उपयोग आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे माजी मुख्यमंत्री शाळेमध्ये झाला. आता योगेश बाबू काय दम द्यायची वृत्ती, हे माझं काम झालंच पाहिजे, ती वर्ग मी तुझी आलीच पाहिजे. मग योगेश बाबू त्या ठिकाणी भांडाचं लक्षण असतं तर योगेश बाबूला पाठवायचं. किती कोणी वादळ जाऊन आली तर यांच्या छाती पुढे कोणी येणार नाही आम्हाला माहिती. सतीश भाऊ कुठे आपले सतीश भाऊ पत्रकार, सतीश भाऊ या ठिकाणी एकदा अशा प्रकारे एखादं काम सांगितलं सतीश भाऊला या ठिकाणी तालुक्याचा असो जिल्ह्याचा असो की खऱ्या अर्थानं सतीश भाऊला या ठिकाणी पुढे गेलं की सतीश भाऊ पत्रकारितेच्या रूपाने प्रसिद्धीच्या रूपाने अशा प्रकारे सगळी कामं करण्याचं काम या ठिकाणी केलं. वृद्ध तरुण या ठिकाणी लहान मुलं अशा प्रकारे या सर्व माणसांची या ठिकाणी सांगड घालून
खऱ्या अर्थानं ही शाळेची मोठी अशा प्रकारची यशोगाथा आम्हाला या ठिकाणी तयार करता आली. आणि या कामामध्ये आम्ही जेव्हा 2018 पासून तर आजपर्यंत ज्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, संपूर्ण जे सदस्य आहेत, खूप अशा प्रकारे मोलाचा वाटा या ठिकाणी आम्हाला भेटला. त्याचबरोबर सांगायचं या ठिकाणी कर्तव्य या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं प्राधान्य आम्ही काय दिला. शाळेच्या भौतिक सुविधा या ठिकाणी पूर्ण केल्या. मी जास्तीचे फक्त 2 मिनिटं या ठिकाणी घेतोय. गागरे बंधू या कार्यक्रमाला येणार होते, परंतु आम्ही तुम्हाला मध्ये महत्वाची मिटिंग या ठिकाणी बसलेली आहे ट्रस्टीची. त्यादरम्यान आपल्या या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी पण येणार होते, परंतु त्यांना देखील अचानक अशा प्रकारचं काम निघलं. पवार साहेबांची देखील ब्राह्मणवाड्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला मिटिंग चालू आहे. नाही तर सर म्हणलं आम्ही सगळेजण या कार्यक्रमाला येणार होतो पण येऊ शकलो नाही. काय हरकत नाही. या ठिकाणी हे संपूर्ण माझे मायबाप हेच अशा प्रकारचे अधिकारी आहेत. मुलांच्या गुणवत्तेला प्राधान्य या ठिकाणी कशा प्रकारे देण्यात आला. मुलांना आपल्याला सर्वोच्च काय देता येईल. शासनाकडून आपल्याला काय काय भेटतं. शासनाकडून आपल्याला या ठिकाणी गणवेश भेटतात, बूट भेटतात, सॉक्स भेटतात, पुस्तकं भेटतात. मग अशा प्रकारे शासनाकडून या गोष्टी आपल्याला भेटतात. मग सेवाभावीच्या संस्था आहेत, ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला काय मिळवते. उदाहरणार्थ या ठिकाणी अप्रोच हेल्थ हेंडिकॅप अशा प्रकारची जी रोटरी क्लब आहे ही सेवाभावी पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जो कंपनीचा सीआरसी फंड असतो या सीआरसी फंडाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना अशा प्रकारे भरपूर अशा प्रकारचं काम या ठिकाणी ते करत असते. मग आमच्या गोपाळे सर आणि आम्ही मग या कंपनीशी या ठिकाणी त्या लोकांशी संपर्क साधला. मग खऱ्या अर्थानं त्यांचा संपर्क साधल्यानंतर ही जी दप्तर दिसतात ही दप्तर आपल्याला त्यांच्या मार्फत आली की आजपर्यंत आम्हाला जून पासून आजपर्यंत एकही वही आम्ही पालकांना विकत आणायला सांगितली नाही. मग तुम्ही विचार करा, दप्तर, वॉटर बॉटल असेल, या ठिकाणी वह्या असेल, ह्या सेवाभावी संस्थेमधून मिळवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. आणि मग राहिलेल्या गोष्टी लोकवर्गणीतून कोणता आता जे मुलं ट्रॅकसूट घातलाय, हे मुलांनी जे कपडे घातले ट्रॅकसूट, हे ट्रॅकसूट आपल्याला मग आता या ठिकाणी आपले फाफाळे साहेब असतील त्यांच्या आपल्या या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून, कैलाशाच्या माध्यमातून अशा प्रकारे ते ट्रॅकसूट आपण मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मग आम्ही सांगड घातली शासन, सेवाभावी संस्था आणि लोकवर्गणी या त्रिसूत्रांचा या ठिकाणी अंमलबजावणी करून खऱ्या अर्थानं शाळेचा या ठिकाणी विकास करता आला. आता तुम्ही म्हणशाल गुणवत्तेच्या बाबतीत काय, तर गुणवत्तेच्या बाबतीत या ठिकाणी मी सांगतो 1ली 2रीच्या अशा विद्यार्थ्यांना शब्दभाग अशा प्रकारचे अंकलिपी. मॅडम ती शब्दभाग जे अंकलिपी आहे आणि वी लर्निंग अशा प्रकारचं जे पुस्तक आहे, ही वी लर्निंग इंग्लिश अशा अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून इयत्ता 3री-4थीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता यावं लागलं. त्या पुस्तकामध्ये पुढे इंग्रजी आणि पाठीमागे मराठी. मुलं अशा प्रकारे इंग्रजी वाचल्यानंतर त्या मराठीचा अनुवाद वाचल्यानंतर त्यांना त्या वाक्याचा अर्थ कळतो. आणि शब्दभाग या ज्या अंकलिपीमुळं विद्यार्थ्याची गुणवत्ता, विद्यार्थ्याला असणाऱ्या या ठिकाणी मराठी भाषेची शब्दप्रेम आहे, विद्यार्थी असणारे अशा प्रकारचे शब्दभाग या ठिकाणी जो आपण म्हणतो मोठमोठ्या अशा प्रकारची शब्द रचना आहे, अवघड जे शब्द रचना आहे, ते विद्यार्थ्यांना वाचण्याला या ठिकाणी सुलभ झालं आणि सगळे विद्यार्थी अशा प्रकारे वाचायला लागले. म्हणजे आणि सर्वात महत्वाचं, आम्ही शाळेला या ठिकाणी लघवीची सुट्टी 2 लघवीच्या सुट्ट्या असतात, 12 वाजता आणि 4 वाजता. ह्या लघवीच्या सुट्ट्या पूर्णपणे बंद करून टाकल्या. काय होतं, लघवीच्या सुट्ट्या तुम्ही विद्यार्थ्यांना लघवीला पण तुम्ही जाऊ देत नव्हते का? मग असं नाही, ज्याला लागली त्यांनी फक्त हात वर करायचा आणि एकट्यानेच जायचं. ग्रुपनी लघवीला जायचं नाही. ग्रुपने विद्यार्थी लघवीला गेले की त्या ठिकाणी काय होतं, त्यांची 5-10 मिनिटं तिकडे चर्चा चालू राहते, मग तिकडे खेळतात. मग या लघवीच्या सुट्ट्या बंद केल्या. लघवीची सुट्टी आपण 10 मिनिटाची जर केली, आपण या ठिकाणी काहीतरी गप्पा मारण्यात राहणार आणि 10 मिनिटाच्या सुट्टीनंतर विद्यार्थी खेळत राहणार आणि त्याच्यामुळे मग अर्धा तास वाया जायचा. सकाळी अर्धा तास वाया जायचा, 4 वाजता अर्धा तास वाया जायचा. लघवीच्या सुट्ट्या देणं पण फक्त मधली सुट्टी जेवणाची. या ठिकाणी आपल्याला रत्नाजी आहे, मुमताज बाबी आहे, या ठिकाणी रसिकताई आहे, या ठिकाणी त्यांना पण माहिती आहे जेवणाची सुट्टी देखील 1 तास होती ना, जेवणाची सुट्टी देखील अर्धा तासच असायची. का जेवणाची सुट्टी अर्धा तासच का, तर जेवणाची सुट्टी या ठिकाणी अर्धा तास झाली, विद्यार्थ्यांनी जेवण केलं तर लगेच विद्यार्थी लगेच या ठिकाणी लगेच पुस्तके घ्यायची. तुमचं अवांतर जे वाचन असेल, तुमच्या ज्या गोष्टीचे पुस्तके असेल, सामान्य ज्ञान असं असेल, त्या वडाच्या झाडाखाली जायचं आणि तुम्ही ते सामान्य ज्ञानच्या या ठिकाणी अशा प्रकारे अभ्यासाची तयारी करायची. म्हणजे अशा प्रकारे सर्वात जो 8 तासाचा वेळ असतो त्या 8 तासामध्ये जवळजवळ आम्ही या ठिकाणी 1.5 तास वाचू शकलो. आणि म्हणून जास्त प्रकारे अशा विद्यार्थ्याला ज्ञानदानाचं काम या ठिकाणी आमच्याकडून सुरू झालं. खऱ्या अर्थानं जीवन हे सुख दुःखाचं अशा प्रकारे जीवनामध्ये दुःख आहे म्हणूनच या ठिकाणी सुखाचं मोल आहे. सुख आणि दुःखाचं विणलेल्या या वस्त्रालाच या ठिकाणी जीवन अशा प्रकारचं आपण म्हणतो. या ठिकाणी ऊन जर नसतं तर सावलीचं या ठिकाणी मोल आपल्याला कळत नसतं आणि ऊन सावलीच्या खेळालाच या ठिकाणी आपण अशा प्रकारचं जीवन म्हणतो. खऱ्या अर्थानं खूप अशा प्रकारे या गावाने या सर्व माता भगिनी असतील
खूप अशा प्रकारचं प्रेम आम्हाला या 7-8 वर्षामध्ये या ठिकाणी मिळालं. खूप आनंद अशा ठिकाणी वाटला. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणतो जाचकवाडी हे छोटं गाव आहे. जाचकवाडी गाव काय मोठं नाही. बेलापूरला देखील या ठिकाणी 9 वर्ष सेवा आम्ही या ठिकाणी केली. 9 वर्ष सेवा अर्थात तुम्ही म्हटलं या ठिकाणी आम्ही तुम्हाला लगेच मॅडम म्हटलं आम्ही तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगू, लोकांना लगेच सांगू आणि लोक आम्हाला या ठिकाणी देतील. अशा प्रकारे आपण देखील या ठिकाणी गैरसमज भ्रमामध्ये राहू नये. आपलं पहिलं आपल्या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना काय देतो. बेलापूरला आम्ही 9 वर्ष काम केलं, कोणी फुटकं कावडे या ठिकाणी आम्हाला दिली का नाही दिली. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपण पाहू पंढरपूर की पाहू बेलापूर या ठिकाणी म्हणतो. अशा असताना देखील माणसाजवळ या ठिकाणी भरपूर जरी असलं तरी पण त्या ठिकाणी काही ना खिशात हात घालण्याचे हात या ठिकाणी नसते. आणि देणारे कोण असतात, जे नेहमी देतात ना तेच ते देणारे असतात, दुसरे कोणी या ठिकाणी नसतं. म्हणून आपण जाचकवाडी या ठिकाणी जाचकवाडी मी सांगतो पाहवी जाचकवाडी का पाहवी नरसोबाची वाडी. कारण या ठिकाणी जाचकवाडीमध्ये जे कार्यकर्ते जाचकवाडीमध्ये तरुण वर्ग आहे तो कुठंच नाही. अख्ख्या अकोले तालुक्यात नाही कुठंच या ठिकाणी तरुण वर्ग अकोल्यासारखा अकोले तालुक्यामध्ये जाचकवाडी सारखा तरुण वर्ग आणि एवढा ऍक्टिव्ह आणि एवढा लक्ष ठेवणारा आणि एवढा दक्ष या ठिकाणी आमची एकही चूक ह्या जाचकवाडीतील तरुणांना मान्य नव्हती. हाच आम्ही तो मार्गावर बघितला. डेरेके सर तुम्ही किती चांगलं करा, गोपाळे सर तुम्ही किती चांगलं करा, पण तुम्ही एखादी गोष्ट चुकला का चुकलाच. म्हणून मी या ठिकाणी म्हणतो जाचकवाडी पाहावी की पाहावी नरसोबाची वाडी. मी पुढे येणाऱ्या शिक्षकांना या ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं आपलं काम आपलं अवलोकन खऱ्या अर्थाने मागे स्थिती समोर सांगितलं की सीसीटीव्ही आणि त्या सीसीटीव्ही हे फक्त कृत्रिम सीसीटीव्ही या ठिकाणी विज्ञानाने तयार केलेले सीसीटीव्ही नाही तर जिथे जाते अशा प्रकारचे सीसीटीव्ही आहे. करायचं काय या ठिकाणी गुणवत्ता तुम्हाला या ठिकाणी अतिशय तुम्ही गुणवत्ता देणार आहे. तुम्हाला सांगतो या ठिकाणी भौतिक सुविधा ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तयार सगळ्या झाल्या तुम्हाला सगळ्या या ठिकाणी वावराची नांगरणी झालेली, वावराची फळी झाली, वावराची पाळी झाली, सगळ्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणाऱ्या माय भगिनीने वावर पेरणीसाठी तयार केले. आणि तुम्हाला फक्त आता काय करायचे पाभार त्या ठिकाणी धरायची. फक्त तुम्हाला आलेल्या लोकांना काय करायचे पाभार धरायची. पाभार धरून तुम्हाला फक्त दोरी त्या ठिकाणी काय करायचे पेरणी करायची. आणि जर पाभाऱ्या चांगला असला तर काय होतं पीक चांगलं येतं आणि पाभाऱ्या जर फसला तर अशा प्रकारे काय होतं नागुडी अशा प्रकारची या ठिकाणी पेरणी होते. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे तापलेला तवा आहे या ठिकाणी तव्यावर फक्त काय करायचंय भाकरी आणि चपात्या भाजवायच्या. बाकीचं काहीच या ठिकाणी करायचं नाही. आम्हाला काय करायचं होतं आम्हाला गुणवत्ता तर द्यायचीच होती. आम्हाला लोक या ठिकाणी वाचायला शिकायची होती, लोकांच्या जवळ जायचं होतं. मुंबई पुणे या ठिकाणी शेवटच्या क्षणी आम्ही सांगत होतो मला शेवटच्या 10 दिवसामध्ये आम्हाला माहित होते आमची बदली, पण आमच्या मनामध्ये असं आम्हाला कधी नाही वाटलं की या ठिकाणी कशाला खुर्च्या मागवायच्या, कशाला टेबल मागवायचे, कशाला 32,000 रुपये पुणेकरांकडून मागवायचं. पुणेकरांच्या या मागण्यावर त्यांच्यामध्ये मला माहिती फंड मंडळामध्ये कितीतरी या ठिकाणी वाद झाले, पण वाद जरी झाले तरी त्यांना सांगितलं नाही आम्हाला जायचंय या खुर्च्यावाणी बसणार नाही, परंतु आम्हाला पुढच्या आलेल्या शिक्षकांसाठी अशा प्रकारचा रोडमॅप तयार करून द्यायचा आहे की जाता जाता देखील शेवटच्या क्षणापर्यंत देखील आम्हाला या ठिकाणी काम करायचंय. म्हणून शेवट या ठिकाणी 15 ऑगस्टला त्या सर्व पुणेकर फंड मंडळांनी त्या 32,500 रुपयाच्या खुर्च्या अशा प्रकारच्या गोष्टी आणून दिल्या. म्हणजे अशा प्रकारची पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंतची जी तळमळ आहे ती तळमळ जर या ठिकाणी करमत मामा या ठिकाणी सांगतो आम्हाला पगार कमी नाही, पगार या ठिकाणी भरपूर देतात, परंतु या ठिकाणी आपल्या या ठिकाणी पदाला न्याय आपण दिला पाहिजे. खरे बरंच या ठिकाणी आपण मी पाहतो की आता त्या ठिकाणी मसवडीला मी सकाळी गेलो तर 7:30 वाजेपर्यंत एकही मुलगा शाळेमध्ये नाही. शाळेमध्ये काय मुलं शाळेमध्ये नाही, तिथं माझ्या अगोदर मुलं शाळेमध्ये हजर असायची. त्या ठिकाणी गेलो तर 10:30 येते मुलगा, कुणी 11 वाजता येते. आता माझे शिक्षक बंधू लगेच तिकडे पण या ठिकाणी काय जर असतील की बाबा त्या शिक्षकांपर्यंत माझं वाक्य जाईल गेलं तर मी त्याला घाबरत नाही, कुठल्या गोष्टीला फेस करायची तयारी आपल्याला आहे. अशा प्रकारे काय असतं म्हणजे तेव्हा ऐकत तुम्ही चांगले असं म्हणायचं नाही. रामकृष्ण आले गेले आणि जग काय ओसीस पडले आम्ही गेल्यानंतर या ठिकाणी सर्वच माठवून होणार आहे असं काय नाही. प्रत्येक जण येतो, प्रत्येक त्याच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो, परंतु विद्यार्थ्यांना शिस्त लावायचं, विद्यार्थ्यांना वळण लावायचं. आणि तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये दत्तावारे या ठिकाणी अशा प्रकारचा शिक्षक होता. त्या ठिकाणी त्याच्यावर आक्षेप आला. नंतर जालिंदर नगरला त्या ठिकाणी खेळबंद त्यांची बदलली, तिथे त्यांनी अशाच प्रकारचं काम केलं. म्हणजे शिक्षक एक शिक्षक आहे. या ठिकाणी मनाने ठरवलं काय करायचं तर तो सगळ्यात अशा प्रकारे गावाला दिशा देण्याचं काम करतो आणि दशा देखील देण्याचं काम करतो. तुम्ही समजा कसं एक इंजिनियर या ठिकाणी बिघडला तर त्याने बांधलेलं पूल पडत, त्याने बांधलेली इमारत पडत. एक डॉक्टर बिघडला फक्त एखादा पेशंट मरत त्याचा पाय नीट नाही व्हायचा. परंतु एक शिक्षक जर बिघडला ना, एखादा शिक्षक जर पिढ्या डोक्याचा असला बिघडला तरी संपूर्ण पिढी ना ही संपूर्ण पिढी बरबाद होईल. मग तुम्ही विचार करा डॉक्टर आणि इंजिनियर पेक्षा कोण महत्वाचं आहे? शिक्षक महत्वाचा आहे, बरोबर.
हल्ली पालक सुद्धा झाले, माझ्या विद्यार्थ्यांना सगळं अशा प्रकारे चांगलं दिलं पाहिजे. आणि का नको इच्छा त्यांची, त्या पालकांची इच्छा का नको? सावलीमध्ये बसतोय आपण, खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी वातावरण असतं. फक्त काय करायचंय, आलेल्या विद्यार्थ्याला आपण ज्ञानदान करायचंय. प्रामाणिकपणे आपल्या व्यवसायाशी प्रामाणिकपणे राहून आपण या पालकांच्या प्रति प्रामाणिक राहायचे. सचिन लांबगडेचा त्या दिवशी फोन आला मला, म्हणलं सचिन शेठ तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमचा पुनर्जन्म झाला, तुमचा पुनर्जन्म या ठिकाणी झालाय. कारण खऱ्या अर्थानं प्राथमिक घोणच या ठिकाणी त्यांना शेतीमध्ये काम करताना चावली. मला सांगा, या शेतकऱ्याला शेतामध्ये घोणच चावली, मला काय शाळेमध्ये घोणं चावणार आहे का? चावणार आहे का? मला रात्रीचं पाणी भरायला जायचंय का? मला वाघ आहे का या ठिकाणी? वाघ बिबट्या माझ्या हल्ला करणार आहे का? घोणच मला रात्रीचे चावणार आहे का? मग मी काय ठिकाणी सर्वोत्तम करू नये? मी काय माझ्या कामाशी प्रामाणिक राहून मला माझ्यामध्ये अंतकरणामध्ये सगळे ते द्यायचे त्याला. म्हणजे अशा प्रकारे आमच्यामध्ये देखील अशा प्रकारे झाडीचे शुक्राचार्य भरपूर असतात. खूप अशा प्रकारे काय गोष्टी असतात. म्हणून शेतकऱ्याला जी संकट आहे शेतामध्ये काम करायची, खूप अशा प्रकारे जंगली श्वापदांची, या सर्प यांची अशा प्रकारे जी वाईट होती ती आम्हाला कुठलंच नाही. फक्त आम्हाला दिवस या ठिकाणी चांगलं काम करायचं, म्हणून आपण तो प्रत्येकाने केला पाहिजे. हीच मनामध्ये अशा प्रकारची तळमळ आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी त्यांना भूक देखील लागली. अजून अध्यक्षांचं या ठिकाणी भाषण आपल्याला ऐकायचंय, त्यांना देखील कुठेतरी कामाला जायचं. मी काही दिवसभर बोलत राहिला, मी आज ठरवलं होतं आतापर्यंत 8-7 वर्षात मी कोणालाच बोलून दिलं या ठिकाणी, मीच बोलत राहिलो. पण आजही तेच झालं. जाता आता एकच सांगतो, निरापाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं, थोडं हसायचं देखील असतं. निरापाच्या वेळी थोडं या ठिकाणी नुसतं उदास व्हायचं नसतं, थोडे हसायचं देखील असतं. जरी गालावर या ठिकाणी आश्रित असले, जरी डोळ्यातून आश्रित असले तरी ते गालावर आणायचं नसतं, गालावर आणायचं नसतं. अशी पाखरी येते आणि अनेक स्मृती ठेवून जाते. या माणसाच्या बाबतीत सांगायचं, गोपाळ सरांच्या बाबतीत देव माणूस, खऱ्या अर्थानं देव माणूस आहे. आमच्या शिक्षकांचं कुठे या ठिकाणी द्विशिक्षकी असेल, दोन शिक्षक कधीच कोणाचं पटत नाही, ते लेडीज असू नाही तर शिक्षक असू. कारण काय, शासनाने दिले पण आम्हाला खावत नाही, सरकारने आम्हाला मत दिली पण आम्हाला ते खावत नाही. आम्ही नेहमी हेवे दावे, नेहमी राजकारण, नेहमी सगळ्या अशा गोष्टीचे हेवे दावे असतात. परंतु मोठ्या भावासारखा या ठिकाणी माणूस, मी आतापर्यंत म्हटलं ना, गोपाळ सर आपल्याला हे करायचं. या ठिकाणी ब्राह्मण कसं होतं बघा, ओम या ठिकाणी फक्त आपल्या पूजेला बसतो आणि ओम समर्पयामी आपण म्हणायचं, मग गंधाक्षरम समर्पयामी मग मी फक्त काय म्हणायचं, त्याने फक्त मम म्हणायचं, म्हणजे मंजूर. 7 वर्षामध्ये गोपाळे सर मला एकदा अशा प्रकारचे म्हणला, घरी सर हे जमणारच नाही आणि हे तुम्ही हा तुम्ही उपक्रम आणूच नका आणि तो काही यशस्वी होणारच नाही. मी जे सांगेन ते गोपाळे सर लगेच मंजूर सर, तुम्ही म्हणाल तसं. आजपर्यंत त्यांना काल सांगितलं आपल्याला ते व्हिडिओ शूटिंग करायचे, सर मंजूर. म्हणजे अशा प्रकारे नकारात्मकता कधीच नाही, नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवून मनामध्ये आणणारा माणूस माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा माणूस असेल की अशा प्रकारे करत नोकरीच्या कालखंडामध्ये मिळाला सुंदर माणूस. आणि अशी माणसं जीवनामध्ये मिळाली म्हणूनच अशा प्रकारे खूप मोठं अशा प्रकारचं काम करता आलं. ते 2 किलोमीटर होते, मी 2 किलोमीटर होतो, पण आम्ही असं कधी नाही शाळेवर रजा टाकली शेतात पाणी भरायला गेलो, असं कधीच केलं नाही. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असेल, रात्रीचा दिवस, रात्रीचं कांद्याला पाणी भरलं. पण इथं मात्र 10 ते 5 शाळा केली आणि कधीच असा एकही दिवस असा 7 वर्षामध्ये केला नाही. शेतकरी मी आहे, पण शाळेला पावलं रजा टाकली आणि कांद्याला पाणी भरतोय. गोपाळे सरांनी शाळा सोडली, दुसरंच काय काम करायला लागलं, असं कधीच झालं नाही. म्हणून इथपर्यंत चांगलं करता आलं. मला भरपूर तुम्ही ऐकून घेतलं. या ठिकाणी माझ्या बोलण्यातून एखादं शब्द जर गेले असेल काही चुकीचे तर ते मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे मित्र फापाळे सर, त्यांना जाचपट्टी यावं लागलं, पण ते व्यक्तिगतांची काय कृपा असेल काय माहित नाही. मी जेव्हा काय म्हणजे पद्मावतीला असताना अकोल्यामध्ये जेव्हा बदलीचा फॉर्म भरला त्याच्यामध्ये 18 नंबर आणि मला वाटलं एवढं वरती गाठघर तिकडे एवढं लांब जाण्यापेक्षा आपल्या गावाच्या जवळ काय वाईट आहे, म्हणून मी मला ती 18 नंबरला टाकलेली जाचबडी. बाबांचीच काय कृपा असेल का मला त्याला जाचबडीत मध्ये आणायचं होतं म्हणून मला ही जाचबडी मिळाली. जाचबडीत आल्यानंतर मी पाहिलं आज ते तुम्हाला नंदनवन दिसतंय हे सगळं श्रेय तुमचं आहे. परंतु तेव्हा हे काहीच नव्हतं, तारा लावलेल्या होत्या, या ठिकाणी खूप उंच टेकडी होती, पाण्याची टाकी सगळं तुम्हाला परिस्थिती माहिती असेल. परंतु आपण म्हणतो ना जशी शिडीवर उंच चढायचं असतं तसं शिडीचे जो 2 पाय भक्कम असतात तसे तानाशेठ मामा आणि शिवनाथ मामा हे माझे स्वतःचे 2 भक्कम पाय आहेत. आणि त्या पायरीला त्या शिडीला ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यामध्ये एका शेठ असतील, मगे शेठ असतील, बाकीची मंडळी असतील, शिवाजी पाटील असेल, आपले देवराव शेठ असतील, सगळे गावातील तरुण मंडळी असतील, त्या शिडीच्या त्या पायऱ्या आहेत. परंतु गावाचे नवीन माझे 2 पाय म्हणजे तानाशेठ आणि शिवनाथ मामा. कारण मी त्यांना ओळखलं जेव्हा मी या ठिकाणी आलो, मी पाहिलं कोरोनाचा काळ होता. योगेश परिसर तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही,
कोरोनाच्या काळात सुद्धा आमची शाळा भरली पाहिजे. कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही शाळा भरवली, कारण हा तुमचा पाठिंबा होता. या गोष्टी म्हणजे सर जर एखादा पेशंट निघाला तर ती जबाबदारी आमची. त्याच्या पेशंट निघाला आम्ही तुम्हाला सांगतो शाळा भरली पाहिजे. कोरोनाच्या काळात सुद्धा मी आळ्या खात्यावर राहिलो होतो, त्या ठिकाणावर सुद्धा मी या ठिकाणी यायचो. घेरेसर यायच्या मी शाळेवर शाळा चालवायचो. त्यानंतर पाटलाचा असं काय टेन्शन आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ चालेल. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला, आमदार आले. आमदारांनी आम्हाला या ठिकाणी 20-22 लाखाचं कंपाऊंड दिलं आणि आम्हाला गुरुकुल तयार करता आलं. त्या काळामध्ये जे गुरुकुल आहे गुरुकुल तयार करता आलं आणि हळूहळू एक सुविधा तयार करता आली. अक्षरशः तुम्ही जर पाहिलं तर ही 2 माणसं अशी आहेत, तानाशेठ मावळ तुम्ही जर पाहिलं तर खरोखर म्हणजे निस्पृह समाजसेवा करणारा माणूस मी पाहिला माझ्या आयुष्यामध्ये. माझं आता कमी म्हणजे मी 53 वर्षाचा आहे, डिसेंबरमध्ये होईल, पण 53 वर्षामध्ये अशी व्यक्ती समाजसेवा करणारी कधीही पाहिली नव्हती. म्हणजे स्वतः हाताने सर पण पायट्या उतारीमध्ये पाणी मारणारा माणूस मी बघितलेले. त्याच्या पुढे उच्चारताना माणूस मी बघितलाय. शिवराज बाबा काय बोलायचं सर काय पाहिजे तुम्हाला मी सांगतो. तानाजी मामांचं ऑपरेशन झालं, या ठिकाणी बरीचशी मंडळी बसली होती, या लाजा उचलायच्या होत्या. मामाने सांगितलं का किती पैसे लागतील. बरीचशी मंडळी होती, 4,500-5,000 रुपये लागतील. भावाने कशाला पैसे 5,500 तेवढे पैसे वाचतील बघा. 1-1 रुपये कसा वाचला हे मी त्या माणूस शिकलो. कशाला भागवलं चला उद्या अर्ध्या तासामध्ये सगळी मामाने लावलेला हात लावता आपण होतो ना ते वाघ सगळी जसा सेतू पूल बांधला, अर्ध्या तासामध्ये सगळीच्या सगळी खर्ची शाळेची पाठीवर गेली. त्याचप्रमाणे या ठिकाणी मैदानाचं काम चालू केलं. अक्षरशः त्या मैदानाच्या कामामध्ये तुम्हाला मी सांगतो आमचे संतोष इंजिनियर नाही त्यांनी वर्कआउट केलं मामा. ते म्हणजे त्याला विचारलं मी 7 लाखाचा मी प्रस्ताव केले, ते म्हणजे 2 लाख मंजूर झाले. मला माझ्या बुद्धीला पटेल काय करावं काय मला सुरू झाली. मी सगळं गोष्ट माझ्या गावातल्या ग्रामस्थांना सांगायचं. ते मला तुम्ही गावाला कशाला जाता म्हणजे गाव माझं दैवत आहे. मी कोणतीही गोष्ट आतापर्यंत गावापासून लपून ठेवली नाही. मला त्याचे कामावर आहे. ते ठेकेदार मला म्हणतात ते अक्षरशः 2 लाख रुपये कमिशन माझ्या घरी आले होते. नितेशला माहिती आहे, नितेश मला म्हटले कोऱ्याचे अध्यक्षाच्या सह्या घेऊन द्या बाकी तुमचं काय असेल. मी म्हणलं साहेब 2 लाख म्हणजे मला 2 महिन्याचा पगार आहे, तुमच्या याच्या 2 लाखासाठी मी काय तळू. अक्षरशः तुम्हाला मी सांगतो मला त्यांनी संमेलनाला बोलवलं, घारगावला बोलवलं, अकोल्याला भेटायला बोलवलं, अधिकाऱ्यांबरोबर माझं कॉन्टॅक्ट करून मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. पण मी सांगितलं जेव्हा गाव मला सांगेल त्या गावाच्या व्यतिरिक्त मी एक शब्दही तुम्हाला काही म्हणजे सांगणार नाही. त्यांनी आमच्या तिथं घोडवडमध्ये तासवडी फाट्यावर मला तिथं बोलवलं. आपले योगेश शेट आहे, संतोष शेट त्या ठिकाणी आले होते. नंतर मला खूप मजे पण मी नाही. नंतर या ठिकाणी 2 वर्षानंतर त्यांनी मला नोटीस काढलं. मला त्या नोटिसाचं उत्तर द्यावं लागलं. मी म्हणलं गाव शेवटी ते त्या गोष्टीला तयार झाली. साक्षीला मामा पण आहे, आम्ही शाळेमध्ये बसलो. पण ते म्हणले तुमच्या पत्नीचं खातं द्या. मी म्हणलं माझ्या पत्नीचं नाही मुलाचं नाही, मी ज्या व्यक्तीचं खातं देईल त्या खात्यावर तुम्ही राहिले पैसे भरले करा. त्याने आम्हाला 4 लाख रुपये मंजूर करून दिली. म्हणजे 3 लाख त्यांना ठेवलं, 4 लाखामध्ये आम्ही या ठिकाणी मैदान सपाटीकरण असेल, लादीवरचं काम असेल, पाठीवरची PCC असेल, रॅम्प असेल, पलीकडचं शेड असेल, 4,19,000 त्याची टोटल काम आम्ही म्हणजे शिवराज उमारी वेळेवर करतो. तेव्हा सुद्धा रोलर आला आपले राहुल रेपाय होते. ते बोलले मामा थोडं का देऊ. मामा स्वतः लगेच थोडं उचललं, बाकीच्यांना लावली. राहुल लगेच घेतलं. 5 मिनिटामध्ये जिथे बाकी होतं त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी बोलवून टाकलं हे केलं. म्हणजे अशी ही माणसं सज्जन माणसं ही देव आमच्या पाठीशी होती म्हणूनच आम्हाला हे सगळं कार्यपालन करता आलं. त्यानंतर डेरेंगे सर म्हणजे मी माझं जसं बोललो नसेल पण मी पाहिलं की पद्मावतीला मी 8 वर्ष काम केलं तर मला तिथं आदर्श शिक्षक पुरस्कार ते प्रतिस्पर्धी होते. परत काय त्या अगस्ती महाराजांची कृपा की मला आमच्या वेळी परीक्षा झाली सगळ्या गोष्टी झाल्या. पण तालुक्यामध्ये म्हणजे लहान शाळा शिक्षक माझं पहिलं व्यक्तिमत्व असेल त्यांना आदर्श शिक्षक. आजही तुम्हाला प्रकाश मालूचं माहिती असेल त्यानंतर त्या परिसरामध्ये की मला त्या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. जेव्हा माझी बदली झाली त्या वेळेला 68 वयाचा व्यक्ती माझ्या खात्यावर डोक्यात ठेवून अक्षरशः करणार. परंतु त्यांचे जे पुत्र आहेत बंदरचे आभारी त्यांच्या माध्यमातून आपण जी दप्तर वाटप करतो ही सगळी त्यांचंच श्रेय आहे. ती पाहायला मिळालं असेल त्यांचं श्रेय. मी त्याच्यावर त्यांचा तो आजही त्या लोकांबरोबर माझी जी नाळ जोडलेली आहे ती कधी सोडली नाही. मी म्हटलं नाही की मला रविवारी एक ते दप्तर होतं नाही जमणार नाही असं नाही तसं नाही. मी नेहमी पाठपुरावा करत होतो. त्या पाठपुराव्यामुळं यशस्वी झालं. आता त्या दिवशी आपले सुद्धा शेळके असतील मंगेश ते होते सध्या आपले त्यांनी सांगितलं असं त्या वयावाटपी तेवढी आम्ही संगमेर तालुक्यामध्ये काम करतो अकोल्याचं आम्ही घेणार नाही. मी म्हणाले असं नाही आमचं सुखदेव शेळके सोयरीची आहे घेतली पाहिजे. शेवटच्या दिवशी आम्ही मुलांना शैक्षणिक वयाचं वाटप केलं. म्हणजे अशा पद्धतीने सगळं सहकार्य या लोकांनी सहकार्य दिल्यामुळे सगळं सहज शक्य झालं. मी सदैव तुमच्या ऋणामध्ये राहील.
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला बराच उशीर झालाय, 11:30 वाजत आले. अगदी 5 मिनिटं घेतो आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. लहान मुलांना पण भूक लागलेली. सरांचं खऱ्या अर्थानं काय बोला हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. आज अतिशय अवघड परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मुलं बोलत होती त्यावेळेस सर रडत होते. सरांच्या शेजारी आम्ही असल्यानं आम्हाला पण रडत होतं की आमची ही लहान लहान बालकं खऱ्या अर्थानं किती जीवापाड प्रेम. आम्ही 1970ला या शाळेमध्ये होतो. त्यावेळेस जिथं आपण बसलो की आमची शाळा होती. पण असं कधी म्हणत आम्हाला अनुभव आलाच नाही. ही सर्व कामं करत असताना खऱ्या अर्थानं 1918 सालापासून मला वाटतं शाळा ही आम्हाला समजायला लागली आणि गावाला समजायला लागली. आम्ही म्हणायचं शाळा आहे सरकारची, शिकत पोरं आपले शिकत आहेत, कारण तो काळ वेगळा होता. आणि मग मला वाटतं आम्ही लहान लहान असताना आमच्या वेळेस तेच होतं आणि आम्ही जरी मोठे झालो तरी आम्हाला ते तितकंसं समजत नव्हतं. हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. परंतु ते कुठंतरी या दोघांची सांगड निर्माण झाली. तुम्ही या ठिकाणी आलात आणि शाळेची एक वेगळ्या प्रकारची खऱ्या अर्थानं निर्मिती ज्यावेळेस वातावरण निर्मिती केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं आम्हाला शाळा आमची वाटायला लागली. गॅदरिंगचा कार्यक्रम झाला नसता तर मला वाटतं कंपाऊंड पण झालं नसतं. हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण गॅदरिंगला आमदार साहेब आले. आमदार साहेबांनी पहिल्या झटक्यामध्ये त्यावेळेस पण 18 लाख रुपये दिले. हे काम झालं. हे सर्व काम करत असताना तिथून पुढे मला वाटतं खऱ्या अर्थानं शाळेच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ही शाळा आपली आहे. या ग्राउंडवर मुळे क्रिकेट खेळायचे, सगळे चेंडू कवला लावून जायचे, सगळं रेकॉर्ड एक दिवस बेसलं आणि मला वाटतं आमच्या तरुण मंडळाने मनावर घेतलं आणि लगेच पत्राचे काम पूर्ण केलं. सर तुम्ही फक्त पत्रच नाही शाळेवर टाकला, शाळेमधलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे ऍडमिनिस्ट्रेशन खऱ्या अर्थानं मला वाटतं बऱ्याच दिवस पेंडिंग होतं. जेवढी कागदपत्र भिजली होती, पुढं पाहिले होते, पुढं दाखले होते, जुनी लोक आली का किती कपाटं उचकायची, हे सगळं करत असताना अतिशय बारीक सारीक गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष दिलं. बाकीचे विषय तुम्ही सगळे घेतले. परंतु एक शाळेमधलं ऍडमिनिस्ट्रेशन असेल, कोणाचा दाखला असेल, 1956 सालची शाळा आहे आणि 1956 सालापासूनचा रेकॉर्ड खऱ्या अर्थानं तयार करणं, ते अद्यावत ठेवणं 47 सालची शाळा आहे. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची, स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षाची शाळा आहे. ती आता आम्हाला आठवत नाही का पहिली बेलापूरपेक्षा जाचवाडीची शाळा 7वी पर्यंत होती असं म्हणतात. आणि मग हे सगळं रेकॉर्ड अद्यावत करण्याचं काम सुद्धा शिक्षकांचं आहे. दरेंगे सरांनी आपल्या भाषणातून बरेचसे बोलले. शिक्षकांनी नेमकं काय केलं पाहिजे. आमचे जेवढे मुद्दे होते सगळे तुम्हीच घेऊन टाकले. आता तेव्हा रिपीट करण्यापेक्षा मला वाटतं असे शिक्षक आम्हाला आयुष्यात भेटणार नाही. यदा कदाचित कधी इतिहासामध्ये जाचवाडी गावचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस 2018 ते 2025 हा जो कालखंड आहे हा कालखंडानुसार शाळेचा नाही सर, तर हा कालखंड मला वाटतं गावच्या विकासाचा आहे. आणि या विकासाची नोंद खऱ्या अर्थानं सुवर्णाक्षरांनी त्या काळामध्ये ते इतिहास लिहित असताना आपल्याला करावी लागेल. आणि म्हणजे अतिशय ज्वलंत अशा प्रकारचं उदाहरण हे सर्व करत असताना गाव जर एकत्र असलं तरी शिक्षकांशिवाय काम होऊ शकत नाही. आणि मग तुम्ही अतिशय जीवापाड कष्ट, अहो काल परवा 15 ऑगस्टला ज्यावेळेस बदली झाली असं कळालं, प्रत्येकाच्या मनामध्ये धस्स झालं की 100% बदल्या झाल्या, 100% बदल्या झाल्या. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने आलं. आणि त्याच्यानंतर वाटतं सर तुम्ही फरशीचं काम चालू केलं पलीकडच्या. मला आठवते शाळेला सुट्टी होती, रविवार होता, तरी गोपाळे सर सकाळी 8 वाजता येऊन त्या काशीनाथला सांगत होते का मासे आज झालं पाहिजे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा पाणी मारायला गोपाळे सर असायचे. अहो सर याच्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे होतं. आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त काम केलं. खऱ्या अर्थानं कृतज्ञता सोहळा तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही. आज आयुष्यामध्ये अजून आमच्या जाचवाडीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शिक्षकांचा निरोप समारंभ होतोय. ही एक महत्वाची बाब आहे. कारण निरोप समारंभ आम्ही कधी पाहिलाच नाही आणि आम्ही आतापर्यंत कधी केलाही नाही. बरेचसे शिक्षकांनी 1947 सालापासून पण मला वाटतं पहिल्यांदाचा हा उपक्रम या ठिकाणी घडून आणला गेला. आमचे शाळा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, ग्रामस्थ असतील. आणि मग तुमच्याविषयी खऱ्या अर्थाने किती बोलावं, बोलायला म्हणतो 1 तासही कमी पडेल. कारण 7-8 वर्षाचा जो ऋणानुबंध आपला आहे त्या ऋणानुबंधाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शाळा मोठी करण्याचं काम, शाळा जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम, शाळेच्या बाकी जे जे असेल ते काम करण्यासाठी तुम्ही आमच्यापेक्षा जास्त मोठा पुढाकार घेतला. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने माणसं वाचल्यामुळे सर्व घडलं मला असं मला वाटतं. कोणत्या माणसाला कोणतं काम द्यायचं
कोणत्या माणसाकडून कशा प्रकारे काम करून घ्यायचं हे 100% तंत्रज्ञान तुम्ही अवगत केलं आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी त्याला जो प्रतिसाद दिला तो अतिशय मोलाचा आहे. आणि म्हणून मला वाटतं आज तुम्ही 2 शिक्षक आज या ठिकाणी बदली होऊन जात आहेत, नवीन 2 शिक्षक या ठिकाणी येत आहेत. कारण शिक्षिका म्हटल्यानंतर ग्रामस्थ शाळेत यायला थोडे संकोचतात किंवा लेडीज आहेत कशा प्रकारे यावं. परंतु मला वाटतं आमच्या उकडे मॅडम असतील, आमच्या आरोग्यताई असतील, या दोन्ही शिक्षिका अतिशय कॅपेबल आहेतच. कारण जिल्हा परिषद जिल्ह्यातली शाळा ज्यावेळेस पहिली येते हे फार मोठं अवजड अशा प्रकारचं काम आहे आणि ते टिकून ठेवण्याचं काम आमच्या आरोग्य मॅडम आणि उकडे मॅडमला करायचं आहे. यदा कदाचित जर थोडेफार काही गफलत झाले तुमच्याकडून तर सर मगाशी म्हटले CCTV कॅमेरा फक्त कृत्रिम आहे, परंतु ग्रामस्थांच्या मनामधून उतरायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि म्हणून आज राज्य पातळीवरची शाळा, राज्य पातळीवरचे विद्यार्थी खऱ्या अर्थानं आज चमकले, त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देऊन तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमची जबाबदारी आरोग्य अतिशय मोठी आहे आणि मग ही मोठी जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. आणि मग त्यासाठी तुमचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलंय आणि या स्वागताचा तुम्ही सन्मान करून खऱ्या अर्थानं प्रत्येक गावच्या कामामध्ये असेल, शाळेच्या कोणत्याही कामामध्ये असेल, आमचे जेवढे विद्यार्थी या ठिकाणी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना राज्य पातळीपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांचं कुठेतरी नाव निघालं पाहिजे अशा प्रकारचं काम तुम्हाला भविष्यात करावं लागेल आणि ती जबाबदारी अतिशय मोठी आहे. सर तुम्ही अतिशय वाटतं 95% जवळजवळ पूर्ण केलेले, काही आता शाळेमध्ये बाकी काम राहिले असं मला वाटत नाही. फक्त मुलांना शिक्षण आणि त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक लक्ष देणं एवढंच काम खऱ्या अर्थानं मॅडम आहे आणि ते काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं या दोन्ही मॅडमला मी शुभेच्छा देतो. आणि सर आपण अतिशय गौरवशाली अशा प्रकारचं काम केलं. बरेच मुद्दे बोलायला 5 मिनिटं वेळ माझ्याकडे नाही, तरी सुद्धा आपण खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेतली आणि अशाच प्रकारची मेहनत आता जरी तुम्ही ब्राह्मणाला आली आणि मसवंड्याला जरी सेना असते ते आपल्याच परिसरातले गाव आहेत, 11 विद्यार्थी जरी असले ते 1122 लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय सर तुम्ही सुद्धा करावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण एक शिक्षकांनी जर काम नाही केलं तर की पिढी उद्ध्वस्त होते आणि म्हणून तुम्हाला जेवढं तुमच्या परीने शक्य असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण अशाच प्रकारचं काम करण्याच्या शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि या दोन्ही ताईंना, या दोन्ही शिक्षकांना खऱ्या अर्थानं तुम्हाला शुभेच्छा देत असताना तुमच्याकडे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं काम हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि माझं लावलेलं भाषण या ठिकाणी संपत असताना परत एकदा सर्वांचे, या दोन्ही शिक्षकांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.